बारामतीमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ बारामतीच्या मोरगावमधील रयत शिक्षण संस्थेचा आहे। शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिक्षणासाठी येत असतात, मात्र या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात नाचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सध्या समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे नाचतानाही डान्सर अश्लील हावभाव सुद्धा करते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून संताप व्यक्त केलाय। बातमी पाहतोय बारामतीमधून। बातमी पाहतोय बारामतीमधून अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तोच आपण पाहतोय स्क्रीनवर। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिक्षणासाठी येतात, मात्र शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात नाचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सध्या समोर आलेलं आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय। नाचतानाही डान्सर अश्लील हावभाव सुद्धा करते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय, संतापही व्यक्त केलाय। बारामतीच्या मोरगावमध्ये ही घटना घडलेली आहे। रयत शिक्षण संस्थेमधून हा व्हिडिओ समोर आलाय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिक्षणासाठी येतात, मुलं घडण्यासाठी येतात, चांगलं शिक्षण घेण्याऐवजी हा प्रकार नक्की काय आहे आणि आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे का? सोशल मीडियातून समोर आलेला हा व्हिडिओ आहे जो रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेचा आहे। बारामती तालुक्यातल्या मोरगावमध्ये जी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे रयत शिक्षण संस्थेची, इथल्या प्रांगणातला हा व्हिडिओ आहे। एक मनोरंजनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान एक अंगविक्षेप करत लावणी सादर करणारी तरुणी आणि तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि एकूणच टीकेची जोड हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर होताना दिसते। कारण महाविद्यालयाच्या प्रांगणात उच्च माध्यमिक विद्यालयात अशा पद्धतीने अंगविक्षेप आणि अशा पद्धतीची लावणी सादर होणं अनेकांना पटत नाही आणि त्यामुळे ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत संतापाच्या त्या समोर येताना आपण बघतो आहोत। शिक्षण संस्थेत शिक्षणाचे धडे गिरवले जावे, तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जावं, मात्र अशा पद्धतीनं अंगविक्षेप होणारे हावभाव आणि तशा पद्धतीच्या लावण्यांचं सादरीकरण होत असताना आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं म्हणजे सगळ्याच स्तरातून आपण बघतोय की टीकेची जोड उठल्याचं दिसतंय। अगदी ज्ञानेश्वर, शिका आणि कमवा अशी या रयत शिक्षण संस्थेची शिकवण आहे आणि याच रयत शिक्षण संस्थेमध्ये असे सगळे प्रकार घडणं हे अगदीच धक्कादायक आहे। खरं तर अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन मनोरंजनाच्या केल्यानंतर त्यात अशा पद्धतीनं अंगविक्षेप करणारी लावणी सादर केली गेली आणि त्यानंतर खरं म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। अर्थातच अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना आणि अशा घटनांचं अशा व्हिडिओचं कोणीही समर्थन करू शकत नाही, कारण त्यात जे अंगविक्षेप आहेत ते लाजवणारे आहेत आणि शाळेच्या प्रांगणात अशा पद्धतीनं लावणीचं सादरीकरण होणं यावर देखील आक्षेप घेतले जात आहेत आणि तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येतात। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सपोज केला।